राज ठाकरे देखील 2 वेळा मातोश्री निवासस्थानी केले होते आणि आता आज आपण पाहतोय की दीपोत्सवाच्या निमित्त जे उद्घाटन जे आहे ते पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। दोन दृश्य, दोन महत्त्वाच्या बातम्या हे आपण इथे पाहतो। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतो, त्यासाठी नेते आता व्यासपीठावर पोहोचत आहेत। इथे आपण पाहतो की धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे सुद्धा आता व्यासपीठावर पोहोचलेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, त्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब पुन्हा एकदा शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे आता गेल्या काही दिवसांमध्ये तिसऱ्यांदा म्हणजे गणेशोत्सवापासून तिसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आलेले आहेत। कुटुंब म्हणून ठाकरे कुटुंब एकत्र आलेलेच आहेत। त्याचबरोबर राजकीय युतीची घोषणा अद्याप झाली नसली तरी संकेत मात्र देणं सुरू आहे। तर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण कुटुंबासह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत। त्यांच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो बीडमधील ओबीसींचा महाएल्गार मेळावा, यासाठी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके हे देखील आता या मेळाव्यासाठी इथे दाखल झालेत। प्रकाश शेंडगे हे देखील या मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत। तर आत्ताच्या या दोन मोठ्या घडामोडी, तर हैदराबाद गॅझेटच्या JRला विरोध करत या ठिकाणी बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा होतोय। आतापर्यंत काही मोर्चे ओबीसींकडनं काढण्यात आले होते, मात्र बीडमधला हा महाएल्गार मेळावा। तर दुसरीकडे आपण पाहतो उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाच्या टेरेसवर आपण संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी पाहत आहोत। संपूर्ण घरावर रोषणाई करण्यात आली आहे आणि राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यामधला छानसा संवाद देखील आपण या ठिकाणी पाहतो। तर कुटुंब म्हणून सुद्धा आता उद्धव ठाकरे राज ठाकरे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला संवाद होतोच, मात्र त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबामध्येच हा संवाद या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो। तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। दीपोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे। याआधी 2 वेळा उद्धव ठाकरे गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते। तर रश्मी ठाकरे या देखील गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आल्या होत्या आणि आता संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा दीपोत्सवाच्या निमित्तानं, दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र आलेलं आहे। छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल। दरवर्षी मनसेकडनं या दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल।